मंडळी, मध्यमवर्गातील व्यक्ती ह्या नेहमी स्वतःचे घर विकत घेण्याच्या शोधात असतात। एखादा फ्लॅट स्वस्त दरामध्ये मिळतो म्हणून ते घेण्याचा विचार करतात तर काय त्याच्यासाठी तडजोड सुद्धा करतात। अशामध्येच त्यांना फ्लॅट विकत घेण्याच्या आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची जास्त माहिती नसल्याकारणाने त्यांची फसवणूक होते। अशी फसवणूक टाळण्यासाठी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्लॅट किंवा प्लॉट घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आणि कंप्लीशन सर्टिफिकेट या कागदपत्राबद्दल माहिती। नमस्कार मंडळी, मी निलेश, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मंडळी, सर्वात आधी आपण बघूया भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे काय। मंडळी, भोगवटा प्रमाणपत्र किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे। हे डॉक्युमेंट एखाद्या नवीन बिल्डिंगचे बांधकाम पूर्ण झाल्यावर लोकल अथॉरिटी कडून बिल्डरला दिले जाते। हे प्रमाणपत्र प्रमाणित करते की बांधलेली बिल्डिंग किंवा इमारत राहण्यासाठी किंवा व्यवसायासाठी योग्य आहे आणि सँक्शन प्लॅननुसारच तसे कायद्याचे पालन करून बिल्डिंग ही बांधली गेली आहे। म्हणजे आता आपण बघूया ऑक्युपन्सी सर्टिफिकेट शिवाय फ्लॅट विकत घेतला तर काय नुकसान होऊ शकतात आणि ते का महत्त्वाचे आहे। म्हणजे विदाऊट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट शिवाय तुमच्या फ्लॅटला कायदेशीर मान्यता मिळत नाही, म्हणजेच असा फ्लॅट इलिगल मानला जातो। म्हणजे ओसी नसणाऱ्या फ्लॅटला कधीही होम लोन मिळत नाही। जर तुम्ही रिसेल फ्लॅट घेत असाल आणि त्या फ्लॅटची ओसी नसेल तरी होम लोन मिळत नाही। मंडळी, ओसी नसलेल्या फ्लॅटला लोकल अथॉरिटी जसे की स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका यांना अशा फ्लॅटवर कारवाई करण्याचा अधिकार असतो, कारण ओसी शिवाय कोणताही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट हा अनधिकृत मानला जातो। मंडळी, ओसी शिवाय तुम्हाला तुमचा फ्लॅट विकायला अवघड जातो, कारण की असा फ्लॅट विकत घेणाऱ्याला कायदेशीर रिस्क घ्यायची नसते। एखादा बायर जरी तुम्हाला मिळाला तरी तो मार्केट व्हॅल्यूपेक्षा तुमचा फ्लॅट खूप कमी भावामध्ये विकला जातो। तर म्हणजे हे असे नुकसान तुम्हाला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसतील तर होतात। तर मंडळी, आता आपण बघूया ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कसे काढायचे। मंडळी, बिल्डरने प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत ओसी म्हणजेच ऑक्युपन्सीसाठी अर्ज करणे आवश्यक असते। फ्लॅट मालक म्हणून तुम्ही स्वतःही लोकल अथॉरिटीकडे अर्ज करू शकता। ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी खालील डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत। नंबर 1 बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट, नंबर 2 फायर अँड पोल्युशन बोर्डची NOC, नंबर 3 प्रॉपर्टी टॅक्सची नवीन पावती, नंबर 4 बिल्डिंग सँक्शन प्लॅन। तर मंडळी, हे असे डॉक्युमेंट्स ऑक्युपन्सी सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतात। मंडळी, ॲप्लिकेशन केल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये लोकल अथॉरिटीचे ऑफिसर तुमच्या बिल्डिंग किंवा फ्लॅट बघण्यासाठी येतात आणि खात्री करतात की फ्लॅट किंवा बिल्डिंग ही लोकल अथॉरिटी नियमाप्रमाणे बांधली आहे की नाही याची खात्री केल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ओसी सर्टिफिकेट हे दिल्या जाते। मंडळी, जर बिल्डरने ओसी देण्यास नकार केला तर काय करावे। मंडळी, बिल्डरने बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतरही ओसी देण्यास नकार दिला तर तुम्ही अशा बिल्डरवरती कायदेशीर नोटीस ही ग्राहक न्यायालयामध्ये तुम्ही केस फाईल करू शकता। अशी नोटीस फाईल करताना एकदा तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेऊनच नोटीस फाईल करा। तर मंडळी, ही होती ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजेच भोगवटा प्रमाणपत्र याच्याबद्दल माहिती। मंडळी, आता आपण बघूया कंप्लीशन सर्टिफिकेटबद्दल माहिती। मंडळी, फ्लॅट घेण्यासाठी जसे ओसी सर्टिफिकेट महत्त्वाचे असते तसेच कंप्लीशन सर्टिफिकेट सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते। त्यालाच आपण CC सुद्धा म्हणतो। मंडळी, अलीकडच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी रहिवाशांना अर्धवट पूर्ण झालेल्या बिल्डिंग प्रोजेक्टच्या ताबा घेण्याची परवानगी दिलेली आहे। विशेषतः दीर्घकाळापासून जे रखडलेले प्रोजेक्ट असतात अशा प्रोजेक्ट्स कंप्लीट करण्यासाठी हे महत्त्वाचे असतात। मंडळी, कंप्लीशन सर्टिफिकेट नसलेला नवीन फ्लॅट किंवा मालमत्तेचा ताबा घेणे योग्य नाही। कंप्लीशन सर्टिफिकेट शिवाय सुद्धा बिल्डिंग किंवा फ्लॅट
बेकायदेशीर असल्याचेच मानले जाते। अशा वेळेस सुद्धा लोकल अथॉरिटी अशा फ्लॅटवरती किंवा बिल्डिंगवरती कायदेशीर कारवाई करू शकते। मंडळी, जर तुमच्याकडे CC सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तेवढेच नुकसान होतात जेवढे OC सर्टिफिकेट नसल्यावरती होतात। म्हणूनच मंडळी, मालमत्ता मालक म्हणून आपण सतर्क असले पाहिजे आणि आपल्याला मालमत्तेवर आपले हक्क सुरक्षित करण्यासाठी OC आणि CC सारखे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत की नाही याची खात्री केली पाहिजे। तर मंडळी, ही होती आजच्या व्हिडिओची महत्त्वाची माहिती। मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला अशाच माहितीसाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये। धन्यवाद।